कारण बघा इथं थोडी जागा होती हात घालण्यासाठी. आपण त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. हे बघा त्यामध्ये पडलेला होता. तर मित्रांनो बघा आपण एक साप रेस्क्यू साठी आलेलो आहे. इथं हे बघा हे धरण पण आहे आणि धरणाच्या एका जाळ्यामध्ये एक साप अटकलेला आहे. सचिन भाऊनी मला कॉल केलेला होता. सचिन भाऊ तिथं आहेत. तर चला आपण कशा पद्धतीने काढतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अत्यंत विषारी इंडियन कोब्रा आहे. आपण व्हिडिओ पाहिलेली आहे. जाळ्यामध्ये अटकलेला आहे. तर बघूया जितकी काळजी सुरक्षितता वापरता येते तितकं वापरून आपण साप काढण्याचा प्रयत्न करू. ओझरखेड धरणातील केच कल्चर मासे साठवण्याचा आणि प्लॅन्ट आहे. यामध्ये आहेत मासे छोटे टाकून मोठे तयार केले जातात आणि त्याचनुसार बघा हा जो प्लॅन्ट आहे या प्लॅन्टमध्ये एक अत्यंत विषारी नाग कोब्रा पडलेला आहे. आपण जाऊ कशा पद्धतीने रेस्क्यू करतो संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. प्लॅन्ट आहे तर बघूया आतमध्ये आहे कसा अटकलेला आपण सांगू शकत नाही. तरी आपण बघा ही जी होडी आहे होडीमध्ये बसून जाणार आहे. चला या होडीमध्ये बसा. चला आमची मोटर चाललेली आहे. केच कल्चर बघा आणि साईडला आपण बघू शकता खूप अशा मोटरी आहेत. आपण मोजू शकत नाही इतके आहेत. संपलेला आहे. साप कुठे आहे? सारखं बाजू हे बघा समोर आपण बघताय. तर वेळ न घालवता आपण त्वरित काढून घेऊ. कारण बघा इथं थोडी जागा होती हात घालण्यासाठी. ओ माय गॉड. तर बघा आपण जो साप बघताय 4 विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. नाग आहे. आपण मराठीत नाग या म्हणतो, काही ठिकाणी गेहुएन असं म्हणतात आणि सायंटिफिक नेम नाजा राजा असं पण आहे. करण्याचा आवाज बघा. हे बघा या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं. चावल्यानंतर उलट्या मळमळ ती जागा बधीर होणे असे बरेच लक्षणे आहेत. बघा या सापाला आपण सुरक्षितपणे वाचवलेला आहे. जाळीमध्ये फसलेला होता, अडकलेला होता. बघा त्याची फण बघा आणि जवळून पाहिलं तर फुंकारण्याचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येईल. पण माझा कॅमेरामॅन जरा घाबरट आहे, नवीन आहे, खूप लांब आहे. हे बघा. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. कारण बघा काही साप विषारी पण असतात. चावल्यानंतर त्वरित दवाखान्यात जावं लागतं, नाही गेलं तर मृत्यू हे अटळ असतं. ओ माय गॉड. बघा त्याचा फुंकारण्याचा आवाज बघा. तर आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा धोका पण होऊ शकतो. साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा खूप अशी काळजी मेहनत अनुभवानुसार हा साप आपण योग्य प्रकारे एका प्लास्टिक भरणीमध्ये पॅक केलेला आहे. काही वेळातच आवड हवी असं जंगल आहे. शेजारी जंगल दिसतं आणि जंगलाच्या दिशेने तात्काळ रिलीज करणार आहे. तर पूर्वी वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघा काही वेळापूर्वी आपण धरणातून एक अत्यंत विषारी कोब्रा नाग आपण रेस्क्यू केलेला होता. आवड हवी असं जंगल आहे. पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे. मालडोक जंगलाचा भाग आहे. आपण त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तर बघा हा जो कोब्रा आहे भारतीय नाग आहे. हे बघा खूप चंचल आहे. आपण त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. हे बघा
फुंकरण्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही. ओ ओ ओ पाण्यामध्ये पडलेला होता. तर बघा, त्या सापाला कोणत्याही प्रकारची इजा हानी नुकसान न होता आपण त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. मित्रांनो, साप एक हा निसर्गाचाच घटक आहे, पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे येत आहेत. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक, मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर बघायला भेटेल. बघा, तो त्वरित निसर्गाच्या दिशेने निघून जाईल. तो बघा जात आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.